आज 29/7/2021 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, ही भारतभूमी निराकार बाबांची जन्मभूमी आहे. इथेच बाबा तुम्हाला राजयोग शिकवून राज्य देण्यासाठी आणि तुमची सेवा करण्यासाठी येतात. प्रश्न आहे, शिवबाबा आपल्या प्रत्येक मुलाकडून कोणती प्रतिज्ञा करवून घेतात? उत्तर, गोड मुलांनो, प्रतिज्ञा करा की बाबा, आम्ही कोणतेही विकर्म करणार नाही. आम्ही 5 विकारांचे दान देतो. मनामध्ये भीती असायला हवी. जर आपण दान देऊन वापस घेतले तर खूप पाप लागेल, ज्याचे कठोर दंड भोगावे लागेल. हरिश्चंद्राची कहाणी पण यावरच बनलेली आहे. ओम शांती. हे मुलांचे ईश्वरीय विद्यार्थी जीवन आहे. मुलं सांगतात की आपण त्यांच्याकडे आलो आहोत, म्हणजे बाबांकडे आलो आहोत. तेच प्रत्येक कल्पात भारतवासी मुलांना राज्यभाग्य देतात. भारतातच येतात ना. ही भारतभूमी आहे. आपल्या भूमीबद्दल खूप प्रेम व आदर असतो. जसे विदेशातील कोणत्या मोठ्या माणसाचा इथे मृत्यू होतो तर त्यांना विदेशात घेऊन जातात, किंवा येथील कोणत्या मोठ्या माणसाचा विदेशात मृत्यू होतो तर त्याला इथे घेऊन येतात. आपल्या भूमीचा मान ठेवतात. भारताला ईश्वराची जन्मभूमी म्हटले जाते. तुम्ही हे पण जाणता, ईश्वर किंवा अल्लाह परमात्म्याला म्हणतात. त्यांच्या समोर आता तुम्ही बसले आहात. नाव तर जरूर पाहिजे. जसे अल्लाह म्हणतात तरी पण शिवलिंगाची पूजा करतात. ईश्वर किंवा खुदा म्हणतात तर जरूर त्यांची निशाणी पाहिजे. शिवलिंगाची सर्वत्र पूजा होते. चित्रांमध्ये पण आजकाल देवतांसमोर परमपिता परमात्म्याचे चित्र म्हणजे शिवलिंग दाखवतात. ते सर्वात उच्च आहेत. त्यांना स्वतःचा देह नाही, म्हणून निराकार म्हटले जाते, साकार नाही. आता तुम्ही मुलं जाणता की आपण त्यांच्या समोर शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक कल्पात हजर होतो. भगवानुवाच आहे तर जरूर राजयोग शिकवत असतील. विद्यार्थ्यांना राजयोग शिकवला होता आणि ते राजाराणी बनले होते. युद्ध इत्यादीची तर गोष्टच नाही. लक्ष्मी नारायण इत्यादींनी युद्धाने बादशाही प्राप्त केली नाही. बिलकुल नाही. दुनिया हे बिलकुल जाणत नाही की ह्यांनी सतयुगामध्ये राज्य कसे मिळवले. आता तुम्ही मुलं समजता, आपण बाबांकडून राज्य घेत आहोत. आपण त्यांच्या समोर बसलो आहोत. ते बाबा आहेत, कृष्ण नाही. कृष्ण तर छोटा मुलगा आहे, तो रचना आहे. आता बरोबर कृष्ण आपले पद घेत आहे, मग भविष्यामध्ये त्याला कृष्ण म्हणणार. ही सर्व शिक्षणाची गोष्ट आहे. तुम्ही जाणता, बाबा आपल्याला राजयोग शिकवतात. जसे मनुष्याला बॅरिस्टर, इंजिनियर इत्यादी बनवतात. आहेत तर मनुष्यच ना. तुम्ही समजता, आपण सुद्धा मनुष्य आहोत, परंतु आपण पतित आहोत. आता बाबा पावन सुद्धा बनवतात आणि आपल्याला वारसा पण देतात. पावन दुनिया तर नवी दुनियाच असेल ना. नव्या दुनियेत राज्य आहे. आता तुम्ही बाबांसमोर बसले आहात. जसे लौकिक पिता मुलांना प्रेमाने बसून समजावतात, हे पारलौकिक विचित्र पिता आहेत, ज्यांच्यासाठी तुम्ही गात आले, त्वमेव माताश्च पिता त्वमेव. यावेळी तुम्ही जाणता की ते आपला अभिनय करतात, ज्याचे भक्ती मार्गामध्ये आपण गायन करतो. तुम्ही म्हणता, आम्ही शिवबाबांकडे आलो आहोत. चिठ्ठी पण लिहिता, शिवबाबा केअर ऑफ ब्रह्मा. जर कोणाला तुम्ही पोस्ट दाखवले तर त्यांना आश्चर्य वाटते. शिवबाबा केअर ऑफ ब्रह्मा असे तर कधी ऐकले नसेल. शिवबाबा ब्रह्मामध्ये येऊन
विष्णुपुरीची स्थापना करत आहेत, जे समोर उभे आहेत. वर शिवबाबा आहेत. शिवबाबांनी ब्रह्माद्वारे स्थापना केली होती, आता पुन्हा करत आहेत. हा प्रवृत्ती मार्ग आहे. राजविद्येमध्ये पण बॅरिस्टर शिकवतात, तर स्त्री पुरुष दोघे पण शिकतात. स्त्री सुद्धा जज, बॅरिस्टर, डॉक्टर इत्यादी बनते. हा सुद्धा प्रवृत्ती मार्ग आहे. संन्यासी लोकांचा निवृत्ती मार्ग आहे, तो वेगळा आहे. बाबांनी हे पण समजावले आहे, जर शंकराचार्य आले नसते तर पवित्रतेचा अंश राहिला नसता. भारत अगदी जळून मेला असता. भारताला थांबवण्यासाठीच ही नोंद आहे. भारत खूप पवित्र होता, नंतर अपवित्र बनला आहे. आता भारत किती कंगाल आहे. ते लोक म्हणतात की सोन्याची लंका समुद्राच्या खाली गेली. आता लंका तर सोन्याची असू शकत नाही. ह्या सर्व कथा बसून लिहिल्या आहेत, ज्याने फायदा तर काहीच नाही. तुम्ही मुलं जाणता बरोबर, बाबा आपल्याला अगदी सहज आठवणीच्या बळाने उच्च बनवतात. बाबा प्रतिज्ञा करवतात, जर निरंतर आठवण करण्याचा पुरुषार्थ कराल तर विकर्म विनाश होतील. भक्ती मार्गात सुद्धा आठवण करण्याचा पुरुषार्थ केला आहे ना. कशासाठी आठवण करतात? की आपल्याला साक्षात्कार होईल. असे नाही आठवण करत की कृष्णपुरीमध्ये आपल्याला बादशाही मिळेल किंवा आपण नरापासून नारायण बनून जाऊ. नाही, तुम्हाला पण ही इच्छा नव्हती आपण मनुष्यापासून देवता बनावे. जसे गातात सुद्धा मनुष्यापासून देवता बनताना कोणताही वार लागत नाही. तुम्ही पाहता बरोबर कलियुगानंतर सतयुग येणार. कलियुगात एवढे मनुष्य आहेत, सतयुगामध्ये एकच धर्म असणार. आता तुम्हाला आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होते. दुनियेमध्ये एकही मनुष्य नाही ज्याला आत्म्याचे ज्ञान असेल. आत्म्यामध्ये 84 जन्मांचा अभिनय कसा नोंदलेला आहे हे कोणीही जाणत नाहीत. ही अक्षरसुद्धा कधी कोणाकडून ऐकली नाहीत. बाबा तर ज्ञानाचे सागर, पतित पावन निराकार आहेत. तुम्ही जाणता आपली आत्मा आता पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा बनत आहे. सतयुगामध्ये तर सर्व पुण्य आत्मे आहेत, इथे पाप आत्मे आहेत. असे नाही की खूप दान पुण्य करणाऱ्यांनाच पुण्य आत्मा म्हटले जाते. नाही, पुण्य आत्मे तर सतयुगातच असतात. इथे जे मनुष्य दान पुण्य करतात त्यांना पुण्य आत्मा समजतात. तिथे तुम्हाला दान पुण्य इत्यादी करण्याची गरजच राहत नाही. तिथे कोणीही गरीब नसतात. तुम्ही तिथे नेहमीसाठी पुण्य आत्मा आहात. तुमचे तन मन धन सर्व काही बेहदच्या बाबांसाठी देता, ज्याला बलिहार जाणे असे म्हणतात. बाबा म्हणतात, पहिले मी बलिहार जातो का तुम्ही जाता? बाबा म्हणतात, पहिले तुम्ही बलिहार जाता, तेव्हा मग 21 जन्मांसाठी बलिहारी प्राप्त होते. ह्या गोष्टी आता तुम्ही चांगल्या प्रकारे समजता, कारण प्रत्यक्षात ऐकता. घरात राहता तर तिथे मुरली येते, दुरून सुद्धा ऐकता. आता तर बाबांसमोर बसले आहात. बाबा म्हणतात, मुलांनो, मी तुमचा पिता पण आहे. इथे अंधश्रद्धेची कोणती गोष्ट नाही. पिता पण आहे तर शिक्षक पण आहे. बाबांचे बनल्यामुळे ते शिक्षण देतात. तुमच्या बुद्धीमध्ये आता संपूर्ण ज्ञान आहे. 84चे चक्र सुद्धा तुम्हाला समजावले जाते. जे 84 जन्म घेणारे नसतील ते समजणार नाहीत. तुम्ही समजता बरोबर. आपण 84चे चक्र लावून आता वापस जातो. बाबा म्हणतात, तुम्ही आत्मे अशरीरी आले होते, आता पुन्हा अशरीरी होऊन जायचे आहे. तुम्ही पवित्र आत्मे बनून जाता. पवित्र बनण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करता. योग बळ म्हणजे आठवणीच्या बळाने तुम्ही पवित्र बनणार.
योग अक्षर शास्त्रांचे आहे, आठवण अक्षर बरोबर आहे. जसे स्त्रीला पतीचे किंवा पुरुषाला पत्नीची आठवण येते, योगाचा अर्थच आहे आठवण. बाबा पण म्हणतात, माझी आठवण करा, दुसऱ्यासोबत बुद्धियोग तोडून मज आपल्या पित्यासोबतच बुद्धियोग जोडा. आठवण करा, जेवढी आठवण करणार तेवढे तुमचे विकर्म विनाश होतील. बरोबर भारताला प्रत्येक कल्पात वारसा मिळतो. शिवजयंती पण प्रसिद्ध आहे. जसे बुद्ध क्राइस्टची जयंती आहे, तशी निराकार शिवाची पण जयंती आहे. तेच सर्वोच्च आहेत. कृष्ण जयंती पण प्रसिद्ध आहे, परंतु ते काय येऊन करतात हे कोणालाच माहीत नाही. कृष्ण सतयुगाचा राजकुमार होता. जरूर त्यांना कोणी असे कर्म शिकवले असतील जे ते सतयुगाचे राजकुमार बनले. छोटा मुलगा तर पवित्रच आहे, तिथे विकारांची गोष्टच नसते. मुलं शुद्ध राहतात. ईश्वर तर एकच निराकार आहेत. जसे म्हणतात गॉड इज वन, म्हणजे ईश्वर एक आहेत. बाकी सर्व त्यांची रचना आहे. रचनेकडून कधी रचनेला वारसा मिळू शकत नाही. वारसा बाबांकडूनच मिळणार. भावाकडून भावाला वारसा मिळू शकत नाही. तुम्ही सर्व आपापसात भाऊ भाऊ आहात. बंधू भाव म्हणतात ना. बाबा तर एकच आहेत. वारसा बाबांकडूनच मिळेल. सर्व भावांचे सद्गती दाता एक पिता आहेत. सर्व आत्म्यांना बाबांकडूनच वारसा मिळतो. बाबा म्हणतात, मी येऊन तुम्हाला शिकवतो, आत्म्यांना सद्गती देतो. बाबा बसून राजयोग शिकवतात. हे शिक्षणाचे पद तुम्हाला इथे मिळवायचे नाही. जसे ते बॅरिस्टर इत्यादी ह्या जन्मातच बनतात, मग दुसरा जन्म घेऊन पुन्हा शिकतील. तुम्ही जाणता, ह्या शिक्षणाने आपण 21 जन्मांसाठी प्रारब्ध मिळवतो. तिथे सतयुगात डॉक्टर इत्यादी कोणी नसतात. तिथे आजारपणच नसते. तिथे तुम्ही गर्भ महलात राहता. इथे गर्भ जेलमध्ये राहता, जिथे खूप दंड मिळतो. म्हणूनच बोलावतात की गर्भ जेलमधून बाहेर काढा, आम्ही पुन्हा कोणती चूक करणार नाही. धर्मराजाजवळ प्रतिज्ञा करतात. इथे तुम्हाला शिवबाबांजवळ प्रतिज्ञा करायची आहे. बाबा, आम्ही कधी विकर्म करणार नाही. 5 विकार आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. बाबा हे पण जाणतात की विकार काही असे पटकन सुटणार नाहीत. मनामध्ये भीती असायला हवी की आपण विकारांचे दान देऊन वापस घेतले तर मोठे पाप होईल. जसे राजा हरिश्चंद्राचे उदाहरण आहे. बाबा जाणतात, असे नाही की 5 विकार झटकन सुटतात. नाही, त्यासाठी वेळ लागतो. जेव्हा तुमची कर्मातीत अवस्था होईल तेव्हा युद्ध लागणार. हे 5 विकार मोठे शत्रू आहेत. यामध्ये पण मुख्य एक देह अभिमान आहे. त्याचे दान देणे किती कठीण आहे. बाबा सारखे म्हणतात, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा, परंतु हे होत नाही. देह अभिमानी झाल्यामुळे पुन्हा काम विकाराची जखम होते. देह अभिमान सर्वात तिखट आहे. देही अभिमानी बनण्याची मेहनत आहे. मुख्य देह अभिमान आल्यामुळेच पाप झाले आहेत. 5 विकार दानमध्ये द्यावे लागतील. यामध्ये वेळ लागतो. साजन शिवाय सजनी तर जाऊ शकत नाही. पहिले साजनला जायचे आहे, मग सजनीला. साजनला येऊन सर्व आत्म्यांना घेऊन जायचे आहे. जोपर्यंत कर्मातीत अवस्था होईल तोपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे. देहाभिमान आल्यामुळेच एवढ्या चुका होतात. मुलं म्हणतात, बाबा, देह अभिमानात आल्यामुळे विकारात पडलो. वादळ तर बरेच येतील, विकारांचे संकल्प येतील, परंतु कर्मेंद्रियांनी कधी कोणते पाप करायचे नाही. मायाला जिंकण्यासाठी किती मेहनत करावी लागते. बाबा म्हणतात, जर लग्न झाले
तर पवित्र राहून दाखवा, मग संन्यासी पण पाहतील. तुमचा पगार पहा किती भारी आहे. पवित्र राहून दाखवणार तर खूप उच्च पद मिळवणार. तुमच्यावर तर सर्वजण अर्पण होतील. बाबा सुद्धा महिमा करतात. पवित्र जरी राहिले परंतु योग पण पाहिजे. योगामध्ये सारखे विघ्न येतात, देह अभिमान येतो. पवित्र राहता ते तर ठीक आहे. पवित्रतेमुळेच पवित्र दुनियेचा वारसा प्राप्त करणार. परंतु माया पण खूप जोरात येणार. माया खूप वार करते. बाबा समजावतात, हे सर्व तर होणारच. साहस दाखवता, परंतु त्यासोबत सतत आठवण राहिली तर विकर्म विनाश होतील. जे रुस्तम बनतील म्हणजे तरबेज बनतील, त्यांना माया पण खूप त्रास देते. आठवणीमध्ये कठीणच कोणी राहू शकतात. जे राहू शकतात त्यांना अनुभव विचारायला हवेत. ते काय समजतात, कसे राहतात. आठवणीमध्ये राहिल्याने विकर्म विनाश होतील. ही गोष्ट अगदी वेगळी नवीन आहे. इथे बसले आहात तर नशा चढतो, हे पण समजता की ईश्वर एकच निराकार आहेत, कृष्ण नाही. खरे पाहता कृष्णासाठी शास्त्रांमध्ये गोष्टी लिहिल्या आहेत की त्याला उखळीला बांधले, असे केले. ह्या कोणत्या गोष्टी नाहीत. ही पण त्याची निंदा करतात, अपमान करतात. कृष्णामध्ये तर कोणताच अवगुण नव्हता. चंचलता करणे हा पण एक अवगुण आहे. कृष्ण तर एकदम मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्यांची महिमा गातात सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण. मग गायन केले जाते, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. तुम्ही सांगा, हे तर आमचे गुरु नाहीत. आम्ही ह्यांना गुरु किंवा ईश्वर मानत नाही. पतित पावन तर एकच निराकार आहेत. साकार गुरु कोणी पतित पावन असू शकत नाहीत. ह्यावेळी तुम्ही परमपिता परमात्म्याच्या सर्व जीवन कहाणीला जाणता. बाबांकडूनच 5000 वर्षांमध्ये शिवबाबांचा काय अभिनय आहे हे तुम्ही जाणता. ज्ञानसंपन्न तर बाबाच आहेत. सुख शांती आनंदाचे सागर ही त्यांची महिमा आहे. बाबांजवळ खजाना आहे तर जरूर मुलांना पण देत असतील ना. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, कर्मातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी ह्या कर्मेंद्रियांकडून कोणतीही चूक करायची नाही. पवित्र राहण्यासोबतच आठवणीमध्ये पण मजबूत व्हायचे आहे. दुसरा सारांश, नेहमी पुण्य आत्मा बनण्यासाठी तन मन धनाने बाबांवर अर्पण जायचे आहे. एकदा अर्पण गेल्याने 21 जन्मांसाठी पुण्य आत्मा बनणार. आजचे वरदान आहे, उपराम आणि एव्हर रेडी म्हणजे नेहमी तयार राहून बुद्धीद्वारे अशरीरीपणाचा अभ्यास करणारे सर्व कलांमध्ये संपन्न भव. विस्तार आहे, जसे सर्कसमध्ये कला दाखवणारे कलाबाज, ज्यांचे प्रत्येक कर्म कला बनून जातात. एक कला दाखवणारा देहाच्या कोणत्याही अंगाला जसे पाहिजे, जिथे पाहिजे, जेवढा वेळ पाहिजे मोल्ड करू शकतो, म्हणजे वळवू शकतो. ही एक कला आहे. तुम्ही मुलं बुद्धीला जेव्हा पाहिजे, जेवढा वेळ पाहिजे, जिथे स्थित करावेसे वाटते तिथेच स्थित करा. ही सर्वात मोठी कला आहे. ह्या एका कलेमुळे 16 कला संपन्न बनणार. ह्यासाठी असे उपराम आणि एव्हर रेडी म्हणजे नेहमी तयार रहा. ऑर्डरप्रमाणे एका सेकंदात अशरीरी बनून जा, म्हणजे युद्धामध्ये वेळ जाणार नाही. आजचे बोधवाक्य आहे,
सरलता आणि सहनशीलता हे गुण धारण करणारेच खरे स्नेही आणि सहयोगी आहेत. ओम शांती.